शंकरनगर भागातील घरकुल परिसरातील सर्व नागरिक आहोत। गेल्या 2.5-3 वर्षापासून आम्ही नगर परिषदला वारंवार वेगवेगळ्या स्वरूपात निवेदन दिली, आंदोलन केली की आम्ही मानव आहे, आम्हाला मानव म्हणून जगण्याचा अधिकार द्यावा, आम्हाला मानवी मूलभूत अधिकारांची प्राप्ती करून द्यावी। आमचे जास्त मागण्या नाही आहेत, फक्त घरकुल परिसरामध्ये पाईपलाईन चालू करण्यात यावी, घरकुल परिसरातील नागरिकांना घर अधिकृत करून देण्यात यावे, जेणेकरून तिथं स्वच्छता, तिथं काही वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम आयोजित केले जातील, वेगवेगळ्या शासनाच्या योजना लागू होतील। या साध्या साध्या मागण्यासाठी, स्वच्छतेसाठी, पाण्यासाठी, इलेक्ट्रिकसाठी, रस्त्यासाठी, या अत्यंत साध्या मागण्यासाठी आम्ही नगर परिषदेला गेल्या 2.5 वर्षापासून निवेदन देत आहेत, पण आजपर्यंत कुठल्याही प्रकारची नगर परिषदनं दखल घेतलेली नाही। मग आम्ही समजावं काय? हा बहुमूल बौद्ध प्रदेश असल्यामुळे, बहुमूल संख्येने बौद्ध वस्ती असल्यामुळे इथं तुम्हाला काम करायचं नाही का? इथं तुम्हाला लोकांचं कल्याण करायचं नाही का? हा नगर परिषदचा उद्देश इथं स्पष्ट दिसून येत आहे। चंबर फुटले सर्वे वार्डामध्ये तुम्ही या शंकरनगर भागात अशी अवस्था आहे। काय ही अवस्था? ही अशी अवस्था आहे, लेकरं लहान खेळायला जाऊ शकत नाही, कटीदार दगड बाहेर आलेले आहे। हे प्रत्येक गोष्टी हे पा चंबर, या अशा प्रकारचे चेंबर आहेत। मग स्वच्छ भारत हा शंकरनगर सोडून आहे का? का स्वच्छ भारत मध्ये शंकरनगर येतात का? येत्या 10-15 वर्षापासून तिथं लोक वास्तव्यात आहेत। 10-15 वर्षापासून त्या लोकांच्या नावावर आजपर्यंतही घरकुल झालेलं नाहीये। आमची मागणी आहे, घरकुल अधिकृत करून देण्यात यावे, जो तिथं राहतो त्याला अधिकृत करून देण्यात यावे, पाईपलाईन चालू करून देण्यात यावी, तात्काळ विजेचा पुरवठा चालू करून देण्यात यावा। या आमच्या साध्या साध्या मागण्या आहेत।